झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वारंवार खड्डे का पडतात असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। मुंबई महापालिकेमधील खड्डे बुजवण्याच्या यंत्रणेचं म्हणजेच पोर्ट ट्रॅकिंग सिस्टमचं प्रेझेंटेशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं आणि यावेळी राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरती टीकास्त्र सोडलं। वाढते खड्डे आणि कंत्राटदारांचं गौड बंगाल याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं देखील राज यावेळी म्हणाले। साधारणपणे 10 वर्ष झाली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पूर्ण बांधून सुरुवात खूप अगोदर झाली, परंतु मला असं वाटतं 2002 ला पूर्ण झाला। आज 2012 आहे। या संपूर्ण 10 वर्षाच्या काळामध्ये जर समजा एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जर हा बघितला तर त्या अख्ख्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती तुम्हाला एकही खड्डा दिसत नाही, परंतु तुम्हाला अशी कुठची गोष्ट तिकडे त्या रस्त्यावरती दिसत नाही। मग या शहरांमधल्या रस्त्यांवरती खड्डे का दिसतात? साधारणपणे जर समजा तुम्ही बघितलं की त्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती काम केलेली जी काही कंपन्या होत्या त्याच्यामध्ये एक मला असं वाटतं गॅमन इंडिया होती, L&T होती, ती शापूरजी पालनजीची कुठची ती जोग होते। मग या सगळ्या मोठ्या कंपन्या, मी यातल्या काही जणांशी मी एकदा बोललो होतो की तुम्ही ह्याच्यामध्ये का नाही येत, ते म्हणे की इतकं खालचं घाणेरडं राजकारण असतं की आम्हाला तिकडे यावंसच वाटत नाही। ही सगळी कामं याच्यातनं जो आम जनतेचा जो पैसा आहे, जो टॅक्स स्वरूपामध्ये जो महानगरपालिकेला जातो, त्यातला एक्झॅक्टली शहरावरती खर्च किती होतो आणि या सगळ्या लोकांच्या खिशात किती पैसे जातात। आणि ही ठराविक मंडळी आहेत, ही कंत्राटदार आहेत, हे काही ठराविक नगरसेवक आहेत, हे वर्षानुवर्ष फक्त यांचे हेच धंदे चालू आहेत। आणि म्हणून मला या संदर्भामध्ये नितीन सरदेसाई किंवा या सर्व लोकांनी सांगितलं की आमची मागणी काय आहे, परंतु मी आत्ताच सकाळी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता आणि कदाचित उद्या किंवा गुरुवारी माझी मुख्यमंत्र्यांबरोबर भेट होईल। हा या शहरांमधला रस्त्यांचा प्रश्न हा फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही, हा सर्वच शहरांना ही सगळी वाळवी लागलेली आहे आणि ही त्याला कुठेतरी चांगला एक, आता आमचा फवारा परवडत नाही, आम्ही मारला बाहेरच्या बाहेर फवारा, तर त्याच्यामुळे आता लिगली काय गोष्टी करता येतात किंवा शासनाला सांगून काय काय गोष्टी पहिल्यांदा करता येतात, कारण ते का नाही पहिल्यांदा केलं तुम्ही, आधीच त्याचा गाल का सुजवलात, हे असले प्रश्न तुमच्याकडनं आम्हाला येण्याच्या अगोदर म्हणून जरा पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि मग उद्या किंवा गुरुवारी त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आपल्याशी मला नंतर संवाद साधता येईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।